एक योहान याचा 1 अध्याय 9 वचन. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करेल. यस, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. तर परमेश्वराने आजच्या सुंदर दिवसासाठी किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो आपल्याला. की परमेश्वराचं वचन काय सांगत आहे की जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्याला आपल्या सर्व पापांची काय क्षमा करणार आहे आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध सुद्धा परमेश्वर करणार आहे. यस, आमेन. आय रिसीव इट इन द नेम ऑफ जीसस. हे वचन आपण रिसीव करूया येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की आपण हे जगिक जीवन जगत असताना आपल्याकडनं छोटे मोठे पाप हे होतच असतात प्रियानो. आपण असे पवित्र आणि शुद्ध कोणीही नाही आहोत. मनुष्य हा पापी आहे, तो जन्मताच पापी आहे. फक्त ह्या जगामध्ये, या पृथ्वीमध्ये, ह्या पूर्ण युनिवर्समध्ये एकमेव जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्तच हा पवित्र होता आणि आहे आणि राहणार, युगानुयुग राहणार. जेव्हा आपण जगत असतो हे जीवन, तेव्हा आपल्याकडून बोलण्याद्वारे, बघण्याद्वारे, ऐकण्याद्वारे सुद्धा कळत न कळत आपण काय पाप हे करत असतो प्रियांनो. त्यामुळे आपण आपली पापे हे परमेश्वराच्या समोर मांडणं आणि त्याची क्षमा मागणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हो, परमेश्वर हा खूप दयाळू आणि कनवाळू बाप आहे. तो आपल्या लेकरांना माफ करतो. आपल्या सर्व पापांची तो काय क्षमा करणार आहे आणि आपल्याला सर्व अनीतीपासून सुद्धा तो शुद्ध करणार आहे. यस, आमेन. किती अद्भुत वचन आहे ना आपलं परमेश्वराचं हे दिलेलं. की वचन काय म्हणत आहे की तो सर्व पापांची तर आपल्या क्षमा हे करणारच आहे, पण आपल्याला सर्व अनीतीपासून तो शुद्ध करणार आहे. म्हणजे याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वर आपल्याला आपल्या सर्व पापांची क्षमा देणार आहे तर आपण दर दिवस काय पाप करणे आणि परमेश्वराकडे क्षमा मागणे तर आपली काय क्षमा होणार आहे. या वचनाचा अर्थ असा होत नाही प्रियांनो. या वचनाचा अर्थ असा आहे की एकदा केलेल्या पापापासून आपण शक्यतो होईल तिथपर्यंत आपण काय तिथून मन फिरवणं, परत त्या मार्गावरती न जाणं, हो, तरच परमेश्वर त्याची क्षमा करणार आहे. परमेश्वराचं वचन एका ठिकाणी हे सुद्धा म्हणतं प्रियांनो की जिथे पाप, अधर्म, वाईट कृत्य घडत आहे तिथे तू थांबू नको, तिथून काय म्हणलेलं, पळून जा म्हणलेलं आहे. हो, तर परमेश्वर इतका आपला काय महान सामर्थ्यशाली, तो जितकाच कनवाळू आणि दयाळू आहे प्रियांनो, तितकाच तो काय आहे, रागीट आहे. तो जेव्हा आपले अधर्माची क्षमा करणार आहे तर शिक्षा सुद्धा तो करणार आहे. त्यामुळे आपण आपल्या चुकांची माफी मागणं, पश्चाताप करणं आणि परत ती चूक आयुष्यात कधीच न करण्याचा प्रयत्न तरी करू शकतो ना आपण. मी निर्धार आणि निश्चय म्हणणार नाही, पण प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो प्रियांनो. तर या वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या बाप्पा, तुझ्या चरणी येते माझ्या राजा येशू मसीहच्या सामर्थ्य नावाने माझ्या बाप्पा. हो परमेश्वर, आहे सुंदर दिवसासाठी, या वेळेसाठी आणि ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण तू महान असा परमेश्वर आहेस. आमच्या सर्व पापांची तू आम्हाला क्षमा करणार आहेस आणि आम्हाला अनीतीपासून सुद्धा तू शुद्ध आणि पवित्र ठेवणार आहेस माझ्या राजा. हो परमेश्वर, ह्या वचनासाठी तुला धन्यवाद करते माझ्या राजा. ज्या कोणी बहीण भावांना वचनाची आवश्यकता आहे माझ्या राजा, त्यांच्यापर्यंत तुझं हे वचन पोहोचण्यास सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा, जेणेकरून माझा विश्वास आहे ते सुद्धा आशीर्वादित होतील आणि हो, त्यांचं सुद्धा पापांची त्यांना क्षमा जरूर मिळेल. तर या वचनासाठी परत एक वार तुला धन्यवाद देते माझ्या राजा. आणि छोटीशी प्रार्थना जिवंत तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणाय का पित्या, आमेन. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत सर्वांना जय ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, शालोम अँड थँक्यू सो मच.